सो 5 कॉलम करायचे आहेत. पहिल्या कॉलममध्ये पैशाची असणारी भीती. मी थोडं झूम इन करायचा प्रयत्न करतो सो दॅट तुम्हाला इझिली दिसेल. पैशाबाबतची भीती पहिला कॉलम. दुसऱ्या कॉलममध्ये काही गिल्ट, काही अपराधाची भावना असेल तर. ओके. नमस्कार मंगलजी. आजचा होपोनोपोनोचा आजचा हिलिंग सेशनचा टॉपिक आहे पैसा. एका कागद पेन आपण जे घेऊन बसतो त्याचे 5 पीस म्हणजे 5 कॉलम करायचे आहेत. पहिल्या ह्याच्यात पैशाबाबतची असणारी भीती, जसं की पुरेसा पैसा मिळणार नाही किंवा नातेसंबंध बिघडतील, असलेला पैसा मला पुरेल का नाही, टिकेल का नाही, वगैरे, वगैरे, वगैरे. हे भरपूर ऑप्शन इथे दिलेत हेल्पिंगला, मदत करायला. दुसऱ्या याच्यात अपराधाची भावना किंवा गिल्ट, की चुकून पैसे खर्च झाले असतील किंवा जे काही तुमच्या मनात गिल्ट असेल ते. पैशाबाबत जी काही लिमिटिंग धारणा किंवा पैसे कमवणं खूप कठीण आहे, पैसे झाडालाच लागतात, पैसे म्हणजे लोभ, अंथरूण बघून पाय पसरावे किंवा जे काही विचार असू शकतात. समृद्धी म्हणजे अहंकार, पैसे कुठेही गुंतवले तर ते बुडतात, काटकसर करूनच पैसे कमवता येतात. चौथं आहे पैशाबाबतची ध्येय, एखादी 4 चाकी गाडी, एखादं छान नवीन घर, समृद्धी. बरं, ज्यांना खूप पैसा मिळून जर मेंटल लेव्हलला, कमर्शियल लेव्हलला सॅटिस्फॅक्शन असेल, तर एक सॅटिस्फॅक्शन आणि ती स्टेट मेंटेन करणं हे पण एक टार्गेट असू शकतं. धन आणि आध्यात्मिकता याचा समतोल असू शकतो. फायनान्शियल डिसिजन्स घ्यायचा, इंडिपेंडेंटली डिसिजन घेण्याची क्षमता, केपेबिलिटी, हे एक ध्येय असू शकतं. असं गरजेचंच नाहीये की फक्त मटेरियलिस्टिक गोष्टींचंच टार्गेट असेल. फिफ्थ कॉलम मध्ये याबाबत असणारी एखादी मनातली शंका, की मी हे करू शकेन का नाही, मला कोण शिकवायला या जगात मिळेल का नाही, किंवा मी सेल्फ सफिशियंट नाहीये, मला आत्मविश्वास आहे की नाही, टेक्नॉलॉजीमुळे काय कळतच नाही, जग कुठे चाललंय, काय चाललंय, हे पण एक बॉदरेशन असू शकतं. सो 9:51 झालेत. 9:55, 9:56 साधारण मेडिटेशन स्टार्ट करूया. 5 मिनिटं हे सगळे ब्लॉक किंवा हे सगळे पॉइंट्स लिहायला आपण वेळ घेऊया. ह्याबद्दल काही कोणाला डाऊट, काही शंका जर असेल तर विचारू शकता. आणि मागच्या वेळेच्या जे मनी रिलेटेड पॉइंट आहेत ते पण आपण कंटिन्यू करायचेच आहेत, ते करू शकतो. कारण ते जर जुने ब्लॉक्स असतील तर ते पटकन जाणार नाहीत. सो यू कॅन स्टे ऑन सेम पॉइंट्स ऑल्सो. असं काही दरवेळेला नवीन मुद्दे लिहिलेच पाहिजेत असंही नाहीये. पण जर डे टू डे लाईफ मध्ये काही होत असेल तुमच्या, तरी ते पॉइंट्स लिहिलेत तरी चालतील. आय थिंक इट्स क्लिअर ना. ओके. टेक 4-5 minutes.
हॅलो मोहिनी, हाय. आय थिंक तुम्ही लेट जॉईन झालात. आजचा टॉपिक आहे मनी. सॉरी, मी पण डेस्कवर नव्हतो, मी पाण्याची बॉटल आणत होतो. तुम्हाला क्लिअर आहे ना टॉपिक? आय थिंक दिस इज, तुम्ही फर्स्ट टाइम करताय हे मनीवाला, का आधी होतात तुम्ही मोहिनी? शी क्वेश्चन्स, आर वी डन? आय थिंक मोहिनी आपण बोलताना डिस्कनेक्ट झालो. टॉपिक क्लिअर आहे का आजचा? 5 कॉलम केलेत. पहिल्यात पैशाची भीती आहे, सेकंड मध्ये काही गिल्ड्स आहेत, थर्ड कॉलम मध्ये काही लिमिटिंग थॉट्स आहेत, की फोर्थ मध्ये फायनान्शियल टार्गेट्स, फिफ्थ मध्ये त्याबाबत काही डाऊट्स स्वतःलाच असले तर, शंका किंवा भीती. Okay, are we done? Just give me a thumbs up, or if you want time, just let me know. Be free आणि मला काहीतरी कळू द्या. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय ना? येस. ओके ओके, मोहिनी also said okay. Okay, fine fine. Clear. Okay, then I will stop my sharing. I consider this is as done. कारण मला thumbs up आलेत already. Yes. Okay. So, okay, moving ahead. Let me mute all. Sec. Okay, शांत जागी बसा. Hello, hi, hi Pradnya. Today's topic is money. Good to see you on camera. If you are there, it's great on camera. But try to come on camera. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करा. Just to have a proper communication. Second, शांत जागी बसा. पाण्याची बॉटल, पाण्याचा ग्लास शेजारी घेतला नसेल तर तो घ्या. पाठीचा कणा सरळ, कारण तो आपल्या युनिव्हर्सशी कनेक्ट होण्याचा एक महत्वाचा ऑर्गन आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये आणि युनिव्हर्स मध्ये एनर्जी. डोळे बंद. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. आता मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐका. दिवसभर सगळी कामं करून दमले असाल, पर्सनल लेवल, प्रोफेशनल लेवल. दिवसात काय घडलं, रात्री झोपल्यानंतर झोपायच्या आधीची सगळी तयारी बाकी असेल, तरी जे काही विचार येत असतील, उद्याचं काम व इतर काही, तर त्या सगळ्या विचारांना सांगा की ओके, तुम्हा सगळ्यांना अटेंड करतो, पण मला माझी 10 ते 15 मिनिटं द्या. सो आता मी जे सांगतो ते वन्स अगेन नीट ऐका. आपण एकूणच आपल्या आयुष्यात भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सतत चिंता करत राहतो की माझं आयुष्य कसं जाईल, काय होईल, ज्यामुळे नकळत आपण आपल्या मनात एक विचित्र जळमट तयार करतो, नकारात्मकतेची, निगेटिव्हिटीची. त्याच्यामुळे आपली वॉटर लेवल ब्रेन मधली आणि शरीरामधली डिस्टर्ब होते.
आपल्या मेडिटेशनचं एक प्राईम एम हेच आहे की ही सगळी नकारात्मकतेची जळमट मनातून काढून टाकून एक सुखी आयुष्य जगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, जे 100% शक्य आहे आणि पॉसिबल आहे. माझ्या मागे आता रिपीट करा. मी जी वाक्य बोलतोय ती वाक्य तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो माझ्या आयुष्यात भूतकाळामध्ये जे काही घडलंय, वर्तमानात आता जे काही घडतंय आणि भविष्यात जे काही घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती आणि कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मी आणि मीच आकर्षित केलंय. याला 100% मी रिस्पॉन्सिबल आहे. मी याला कोणालाही दोष देणार नाही, ना कोणत्या वस्तूला, ना कोणत्या माणसाला, ना नियतीला, ना नशिबाला. ह्या क्षणाच्या परिस्थितीला सुद्धा मीच जबाबदार आहे. माझ्या आत असलेल्या सगळ्या निगेटिव्हिटीचा आणि या नकारात्मक भावनांचा मी संपूर्णपणे स्वीकार करतोय आणि कंट्रोल घेतोय आणि यातून मी आज स्वतःला मुक्त करणार आहे. आज आपण संपत्ती म्हणजेच मनी या विषयावर ध्यान करणार आहोत. संपत्ती म्हणजे काय हो? केवळ नोटा, सोनं, चांदी, हिरे, माणकं अशा ह्या फिजिकल ऑब्जेक्ट्स नाही आहेत. ती एक ऊर्जा आहे, तो एक प्रवाह आहे जो आपल्या जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि सेवा करण्याची क्षमता घेऊन येतो. एक दीर्घ श्वास घ्या, होल्ड करा आणि सोडून द्या. आज आपण एका धबधब्यावर जाणार आहोत आणि धबधब्याच्या साक्षीने आत्मसंवाद करणार आहोत. असं इमॅजिन करा, तुम्ही एका छोट्या आणि शांत जंगलात प्रवेश करत आहात. त्या जंगलाच्या प्रवेशद्वाराशीच प्रवेश करताच लगेच तुम्हाला एक तेजस्वी प्रकाशझोत दिसतोय. तुम्हाला आठवतंय लहान असताना आपण शाळेत कवडसा खेळलेलो आणि तो पॉवरफुल सनलाइट असा आपण मुद्दाम कोणाच्या तरी तोंडावर, चेहऱ्यावर मारायचो, तसाच तेजस्वी प्रकाशझोत दिसतोय. तुम्ही विचार करताय, हा प्रकाशझोत येतोय तरी कुठून? असं म्हणता म्हणता तुम्ही 10 पावलं पुढे जाता. एक छोटीशी पाऊलवाट दिसते. तुम्ही अजून पुढे त्या प्रकाशाच्या दिशेने चालत जाताय आणि जसे जसे पुढे जाताय तसा तसा तो प्रकाश अजून तेजस्वी होत चाललाय. एक मनात वेगळंच कुतूहल निर्माण झालंय की हा सुंदर तेजस्वी प्रकाश आलाय तरी कुठून? मध्येच चालताना थोडीशी काटेरी झुडपं, दगडाची पाऊलवाट, थोडस दाट धुकं आणि काही दिशाभूल करणारे वेगळे आवाज येत आहेत. आता ती वाटेत येणारी झुडपं म्हणजे तुम्ही मगाशी पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेल्या पैशाबाबतची भीती आहे. तुम्ही लिहिलेल्या सगळ्या पैशाच्या भीती तुमच्या डोळ्यासमोर आणा. पुरेसे पैसे मिळणार नाहीत, धन मिळाल्यावर ते टिकवता येणार नाही किंवा पैशामुळे नातेसंबंध बिघडतील, पैशामुळे आध्यात्मिकता कमी होईल, नोकरी किंवा व्यवसायात अपयश येईल, कर्ज फेडता येणार नाही, मी नेहमीच इतरांपेक्षा कमी कमवत राहीन का? असं एक ना अनेक
या अनेक प्रकारच्या भीती माझ्या डोक्यात पैशाला घेऊन सतत असतात. मला स्वतःला समजतंय, गरज नसताना या भीतींचा मी जास्त विचार करतो. या भीती माझ्यावर हवी होतात. पण असं सगळं असलं तरी या सगळ्या भीतींचा आणि मनात आलेल्या निगेटिव्हिटीचा, टॉक्सिक विचारांचा मी संपूर्णपणे स्वीकार करतो. मी सगळ्या परिस्थितीची स्वतः जबाबदारी घेतो आणि या निगेटिव्हिटीतून, या निगेटिव्ह परिस्थितीतून मी मुक्त करतोय स्वतःला. या एकूणच टॉक्सिक विचारातून, टेन्शन्स मधून संपूर्णपणे रिलीज होण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता त्या पाऊल वाटेवरून त्या तेजस्वी प्रकाशाकडे चालत जात असताना वाटेत एक दगडाची पाऊलवाट लागली. पायाला दगड बोचले, टोचले. हे दगड ही पाऊलवाट म्हणजे मगाशी सेकंड कॉलम मध्ये लिहिलेली पैशाची गिल्ट किंवा जी काही अपराधाची भावना होती ती, त्या सगळ्या डोळ्यासमोर आणा. मी इतके पैसे कमवले पण इतरांना मदत केली नाही. माझ्या कष्टाने मिळवलेलं धन मी योग्य ठिकाणी वापरत नाहीये. टॅक्स, इन्व्हेस्टमेंट, काही फायनान्शियल डिसिजन्स चुकलेत. आई वडिलांनी खूप त्याग केला पण मी त्यांची परतफेडच कधी करू शकलो नाही. माझ्या खर्चामुळे माझ्या जोडीदाराला, माझ्या मुलांना अडचण झाली. माझ्या फायनान्शियल डिसिजन्समुळे एकूणच टेन्शन्स निर्माण झाले. घरात तणाव निर्माण झाली. घरात विविध प्रकारची भांडणं झाली. एकमेकांना रागावून बोललो. माझ्या यशात इतरांचा वाटा आहे तो मी मान्य करत नाहीये. किंवा आर्थिक यशामुळे मी इतरांपासून वेगळा झालोय. अशा एक ना अनेक प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी गिल्ट, काही ना काहीतरी अपराधपणाच्या भावना असतील. त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. अशा या अपराधाच्या भावना जरी मनात असल्या तरी मनापासून ह्या सगळ्या भावनांचा, या आलेल्या निगेटिव्हिटीचा संपूर्णपणे स्वीकार करा. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा की मी स्वतः या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि
मला या निगेटिव्ह, या अपराधीपणाच्या परिस्थितीतून मी मुक्त करतोय. याला संपूर्णपणे नाहीसे करण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. Sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. Take a deep breath. Hold and release. आता या पाऊल वाटेवरून आपण हळूहळू पुढे जात आहोत. आपल्याला आपली दिशाभूल करणारे वेगवेगळे आवाज येत आहेत, ज्याच्यामुळे थोडस मनात घाबरं उडलंय. परत फिरायचं का की पुढे जायचं, अशी द्विधा मनस्थिती होतीये. पण तुम्हाला खरं सांगू, हे दिशाभूल करणारे आवाज दुसरं तिसरं काही नसून आपली स्वतःची पैशाबाबतची असणारी एक लिमिटिंग धारणा आहे, एक निगेटिव्ह थॉट प्रोसेस आहे, जो सगळ्यांनी मगाशी तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिला. तुमच्या अंतर्मनामध्ये तुमच्या लहानपणापासून कदाचित काही पॅटर्न्स असतील जे मनात घरात करून बसले, ज्याच्यामुळे पैशाच्या लिमिटिंग धारणा आहेत ज्या, त्या सगळ्या डोळ्यासमोर आणा. जसं की पैसे कमवणं खूप खूप कठीण आहे, खूप मेहनत केल्याशिवाय पैसेच मिळत नाही. जास्त पैसे कमवले की माणूस बदलतो. पैसे म्हणजे लोभ. पैसा आणि लोभ हा अतिशय वाईट आहे. पैसे कमवण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागतो. माझ्या कुटुंबात कोणी श्रीमंतच नाहीये म्हणून मी श्रीमंत होऊच शकत नाही. धन आणि आध्यात्मिकता हे एकत्र जाऊ शकत नाहीत. समृद्धी म्हणजे अहंकार. अशा एक ना अनेक काही पुरोगामी धारणा जर माझ्या मनात घर करून बसल्या आहेत, तर या सगळ्या धारणांचा आणि त्याच्यामुळे मनात तयार झालेल्या निगेटिव्ह पॅटर्न्सचा मी संपूर्ण स्वीकार करतोय. मी संपूर्ण मान्य करतो की जे काय आहे ते माझंच आहे, हे पॅटर्न माझे आहेत. मी या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी घेतो आणि मी स्वतःला या संपूर्ण पुरोगामी विचारातून, धारणांमधून मुक्त करतोय. टू डिलीट दिस पॅटर्न अँड थॉट्स, रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता हे सगळे अडथळे पार करत करत आपण आपल्या ध्येयाच्या
म्हणजेच त्या कवडशा रूपी तेजस्वी धबधब्याच्या अगदी जवळ जातोय, अगदी जवळ जातोय. ही ध्येय म्हणजेच आपल्या मगाशी चौथ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या गोष्टी. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जी तुमची मनापासूनची स्वप्न आहेत, जी तुम्हाला खूप आवडतात. जसं की एखादं घर असेल, एखादं गाडी असू शकते, किंवा फायनान्शियल डिसिजन घेण्याची ताकद असू शकते. त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणा. ती गाडी, तो गाडीचा रंग, ते आवडतं घर डोळ्यासमोर आणा. मग ते कितीही छोटं असो, कितीही मोठं असो, पण ते डोळ्यासमोर आणा जे तुम्हाला हवं आहे. आता या स्वप्नपूर्तीसाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता अगदी असं वाटतंय की तेजस्वी प्रकाशात झोताजवळ आपण पोहोचणारच आहोत. आपलं ध्येय पूर्ण होणार आहे. आपल्याला जे सगळं हवंय ते मिळणार आहे. तोच अचानक तो प्रकाश सडनली कमी कमी होऊ लागलाय. तो प्रकाश धुसरू लागलाय. अचानक धुकं पडलंय. आणि तुम्हाला माहितीये हे दुसरं तिसरं काही नाहीये, पण हे धुकं म्हणजेच आपणच आपल्या मगाशी 5व्या कॉलम मध्ये लिहिलेल्या ध्येयपूर्तीबाबतच्या मनात असणारी शंका किंवा डाऊट किंवा भीती किंवा एक विरोध. या शंकेला, भीतीला, विरोधाला, त्या नकारात्मकतेला तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता या एकूणच निगेटिव्ह पॅटर्नला मुळासकट मुळापासून काढण्यासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपण अगदी शेवटच्या वळणावर पोहोचलोय. सगळं धुकं दूर झालंय आणि तो तेजस्वी प्रकाश एकदम प्रखर झालाय आणि तुम्हाला पाण्याचा खळखळ आवाज सुद्धा येत आहे. आता त्या वळणावरची फक्त शेवटची 5 पावलं, 1, 2, 3, 4, 5 आणि समोर बघतोय तर काय, एक विशाल भव्य तेजस्वी धबधबा, त्याचं पारदर्शक पाणी, त्याच्यात सोन्याचा झगमगाट आणि त्याच्या आवाजात एक मंत्रसदृश्य लय आहे. त्या धबधब्याच्या आजूबाजूला हिरे माणकांनी, पैशांनी, सोन्यांनी, चांदीनी भरलेले अनेक भव्य कलश आहेत.
आजूबाजूच्या झाडांना, आजूबाजूच्या वृक्षांना झाडपानं नसून पैसेच लागलेले आहेत. हळूहळू तुम्ही त्या धबधब्यात प्रवेश करताय. या धबधब्यातील प्रत्येक थेंब म्हणजे प्रत्येक एक संधी आहे, एक कृपा आहे, एक आशीर्वाद आहे आणि एक आर्थिक शक्यता आहे. त्या धबधब्याचं पाणी तुमच्यावर पडतंय. तुम्ही त्या तेजस्वी सोन्याच्या धनाच्या पाण्याने न्हाऊन निघताय. ते पाणी तुमचं आर्थिक कर्म संपूर्णपणे शुद्ध करतंय. तुम्ही त्या धनाच्या धबधब्याशी एकदम जोडले गेलेले आहात. आणि अचानक त्या धबधब्याच्या मधातून एक तेजस्वी स्वरूप प्रकट होत आहे, कुबेर देवतेचं. मगाशी आपण जो कुबेर देवतेचा फोटो बघितला होता, तो डोळ्यासमोर आणा. इतकं तेजस्वी, इतकं हसरं रूप आहे त्या कुबेराचं. बघा, त्याच्या हातात सोन्याच्या नाण्यांचा कलश आहे. त्याच्या नजुरेत एक वेगळीच करुणा आहे. तो तुम्हाला म्हणतोय, तू योग्य आहेस, तू समृद्धी प्राप्त करण्यास पात्र आहेस. असं म्हणता म्हणता त्याच्या हातातील आशीर्वाद रूपी धनाचा कलश तो तुमच्या हातात देतोय आणि तुम्हाला तो आशीर्वाद देतोय की यशस्वी भव, सुखी भव, तथास्तु. आता तुम्ही तुम्हाला मिळालेला कलश तुमच्या छातीपाशी नेताय, त्याला एक मिठी मारताय आणि बघता तर काय, तो आशीर्वाद रूपी सोन्याचा कलश तुमच्या हृदयात सामावून जात आहे. तुमच्या शरीरात तो तेजस्वी प्रकाश पसरलाय. तुमच्या शरीरात एक अनोखी, शक्तिशाली, समृद्धी ऊर्जा प्राप्त झाली आहे, जी खूप पॉवरफुल आहे. जी ऊर्जा इन्फायनाइट आहे. फील करा ती एनर्जी, फील करा ती असामान्य ऊर्जा. Take a deep breath, hold and release. आता माझ्या मागे म्हणा, I'm positive, I'm healthy, I'm loved, I'm worthy. I'm confident, I'm magical, I'm strong, I'm blessed. I'm ready, I'm successful, I'm motivated, I'm lucky. I'm very happy, I'm thankful, and most important, I am very, 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 very powerful. मी एक पैशाचं मोठं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय? तर उत्तम आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आले. तुम्ही आता आत्मविश्वासाने एकच वाक्य सारखं बोलताय स्वतःशी. आता मी समृद्ध आहे, आता मी समृद्ध आहे, आता मी समृद्ध आहे. असं म्हणता म्हणता तुमच्या चेहऱ्यावर आपोआपच एक छानस स्माइल आलंय. दिसतंय मला ते स्माइल. आय कॅन फील इट. आता पुढचा 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाही. तुम्ही फक्त हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास अनुभवा.
ऑल राईट. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. एनर्जी जनरेट करा. जस्ट जनरेट एनर्जी. फील इट. तुमच्या डोळ्यांना लावा. तुमच्या कपाळावर लावा. फील करा एनर्जी. गालावर फिरवा. चेहऱ्यावरून हात फिरवा. आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा. ऑलराईट. आता जे पाणी घेतलं होतं आपण, जे सुपरचार्ज झालंय, त्याचे थोडस पाणी प्या. ओके. ओके. थँक्स. थँक यू मोहिनी. थँक्स फॉर सेइंग दॅट. मोहिनी सेइंग इट्स अमेझिंग आणि थम्स अप टाकलं तिने. ग्रेट. सो दॅट कम्स टू द एंड ऑफ अवर सेशन. कोणाला काही क्वेश्चन आहे, काही डाऊट असेल तर यू कॅन स्पीक, अदरवाईज वी कॅन क्लोज द सेशन. येस, स्मिताजी म्हणतात मस्त. ओके. थँक्यू. 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 बॅकग्राऊंड म्युझिक मी स्टॉप केलं. काय झालं? नव्हतं ऐकू येत का? तुम्ही अनम्यूट करा ना. एक मिनिट. एक मिनिट मोहिनी. आय अनम्यूट. ओके. हा बोला प्लीज. काय झालं? हॅलो. हा, मी हा. बोलते की बॅकग्राऊंड म्युझिक कोणतं आहे? बॅकग्राऊंड म्युझिक काय? बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे सर्च काय करायचं युट्यूबला बघा. मी तुम्हाला सांगतो. अच्छा, तुम्हाला ते म्युझिक हवंय? हा हा. एक मिनिट. ते कुठे बरं गेला? मी सर्च करून तुम्हाला सांगतो. व्हॉट्सअपला पाठवतो मी तुम्हाला. ओके. ओके. येस. या. ओके. Okay, Thanks bye. everyone. Yeah, thanks everyone. Bye bye. Good night. Bye, bye, So I bye. wish you Bye, bye. good Good night. night, good Yeah, night. see you. Yeah, yeah, Good night, good night. yeah.